नमस्कार, स्वागत आहे तुमचं विदर्भ स्पेशल चॅनलमध्ये. आज मी बनवणार आहे मशरूम मसाला. मशरूम मसाल्यासाठी आपल्याला 200 ग्रॅम मशरूम लागेल, एक कांदा लागेल, अद्रक लसूण पेस्ट लागेल, मीठ लागेल 1 चम्मच, जीरा लागेल अर्धा चम्मच, हळद लागेल 1 छोटा चम्मच, गरम मसाला, कोथिंबीर लागेल आपल्याला, कसुरी मेथी लागेल आणि 2 चम्मच मिरची पावडर लागेल. चला तर मग आता आपण हे मशरूम कट करून घेऊया. मशरूम कट करायच्या वेळेस ही वरची जी साल असते ती आपल्याला काढून टाकायची आहे. एका मशरूमचे आपल्याला 4 तुकडे करून घ्यायचे आहे. मशरूम आता मी कट करून घेतलेली आहे. आता याला आपण 2 पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आता आपण हे मशरूम स्वच्छ 2-3 पाण्यातून धुवून घेतलेलं आहे. आपल्याला आता मशरूम बनवण्यासाठी एक कांदा लागणार आहे. आता आपण ते कापून घेऊया. आता कांदा कापून आपला रेडी झालेला आहे. आता आपण देऊया फोडणी. आता आपल्याला कढईमध्ये 3 चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे मशरूम बनवण्यासाठी. तेल गरम झालं की आपण टाकणार आहोत त्याच्यात थोडा जीरा, कांदे टाकणार आहोत. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत अद्रक लसूण पेस्ट. कांदा लसूण हा आपला हलकासा लालसर झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मशरूम. मशरूम तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला.
आपण आता याच्यामध्ये मसाले टाकणार आहोत. मिरची पावडर घेतली 2 चम्मच, गरम मसाला 1 चम्मच, हळद घेतली 1 छोटा चम्मच, कसुरी मेथी घेतली 1 छोटा चम्मच, मीठ चवीनुसार टाकायचं आहे आपल्याला आणि थोडीशी कोथिंबीर टाकते मी. याला छानपैकी असं ढवळून घ्यायचं आहे. आता मी याच्यामध्ये ऍड करणार आहे 1 वाटी पाणी. आपण आता याला 5 मिनिटं झाकून शिजवणार आहोत स्लो गॅसवर. माझी रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा घरी तुम्ही आणि मला कमेंट सुद्धा करा. इझी आणि झटपट बनणारा आपला मशरूम रेडी झालेला आहे. मशरूम मसाला कोणतीही पूर्वतयारी न करता आपला मशरूम मसाला रेडी आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे.